नमस्कार मंडळी, मी ओमकार बोलायचं यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि एक नवीन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत करतो. तर आज आहे दिवस तिसरा आणि आज आपण आलेलो आहोत खेतोळे ते गणपती बाप्पा पाहण्यासाठी. इथे बघायला गेलं तर तुम्हाला 38 फुटापर्यंत किंवा त्याच्यावरती देखील गणपती बाप्पा पाहायला भेटतात. पण त्याच्यात छोटा म्हणजे छोटा 1 इंचाचा गणपती बाप्पा देखील आहे. 1 इंचापासून 38 ते 40 फुटापर्यंत गणपती बाप्पा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. मग चला कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. हे खेतवाडी दुसरी तिसरी गल्ली आणि खूप सुंदर मूर्ती बनवली आहे. सतीश ढिगोळे यांची आहे आणि कृष्ण आहे, बघू शकता तुम्ही इथे. नमस्कार. तर मंडळी, आपण पहिला आलेलो आहोत खेतवाडी दुसरी तिसरी गल्ली. यंदा 78 वर्ष आहे खेतवाडीचा विघ्नार्था. ही गेल्या वर्षीची मूर्ती आहे. मग आता आपण आतमध्ये जाऊया. ती आत्ताची म्हणजे मूर्ती बघण्यासाठी. आता आपण आलेलो आहोत खेतवाडी श्री गणेश मंडळ गणेश उत्सव खेतवाडी चौथी गल्ली. इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि मूर्तीकार आहे सुनील गावामधील आणि इको फ्रेंडली गणपती बाप्पा आहे. तरी म्हणता येणार की ते चलचित्र असतात. बघू शकतात की मूर्ती पण खूप छान बनवली आहे. तर मला खूप आवडला. तर सर्वांवरतीच जातो. तर आता आपण आलेलो आहोत खेतवाडीच्या महाराजाला आणि खेतवाडी प्रसिद्ध करणारा मानाचा पहिला गणपती म्हणून दिला आहे. तर तुम्ही बघू शकता गल्ली खूप छोटी आहे आणि गणपती हा नेहमी असा असतो, पण गणपती जाताना तो असा आतमध्ये जातो आणि गणपती हा 360 फिरतो, म्हणजे पूर्ण प्रॉपर असा फिरतो. तर मग आता चला आतमध्ये जाऊया. ही बघा ना केवढीशी गल्ली आहे. बघा ना, आपली काळजोगीचा महागणपती आहे त्याचप्रमाणे ही छोटी गल्ली आहे. त्याच्यातून गणपती असा येतो सरळ. No, I'm Mac. Don't call him. Call Mac. Arey, call Mac. Arey, what yaar? Call Manu. खेतवाडीचा सुका करता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडी तिसरी क्रॉसला आहे आणि यंदाचा हे 34 फूट विनायक मूर्ती आहे आणि श्री विनायक रूपी श्रीची मूर्ती यंदाचा खास आकर्षण आहे. मग चला आतमध्ये जाऊन बघूया आपण आता. मुंबईचा सम्राट. मग आता जाऊया आतमध्ये, चला. तर आपण आलेलो आहोत खेतवाडीचा सम्राट आणि यंदा मंडळाने स्क्रीन समोरच लावलेली आहे आणि जे आगमनाचे क्षण आहेत, सुवर्ण क्षण, ते आपल्याला आठवण करून देत आहेत या स्क्रीनच्या माध्यमातून. मग आता आपण श्रीचं दर्शन घेऊया, चला.
माऊली 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 रूप तुझे. यंदा बाप्पाचं रूप आहे विठ्ठल रुक्माईच्या रूपात आलेलं तुम्ही बघू शकता. आणि एकदम भारी, खूप छान. बरेच जण उंदराच्या कानामध्ये आपले विष सांगत असतात, पण मंडळाने थोडंसं वरती केलं आहे उंदीर. म्हणजे लोकांच्या ज्यांची हाईट कमी आहे ना त्यांना मानेच्या इथे उंदीर मामाच्या इकडे काहीतरी सांगायला लागतं, काय कानापर्यंत पोचत नाही आहे. सो खूप सुंदर मूर्ती बनवली आहे दिगोळे यांनी, बघू शकता तुम्ही. आपण आलेलो आहोत खेतवाडी 4थी गल्ली, क्रॉस लेन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेतवाडीचा लंबोदर. हाही एकदम छोट्याशा गल्लीतून आतमध्ये जातो. बरेच जणांना माहिती नसेल, पण खेतवाडीमध्ये बरेच गणपती बाप्पा असे ज्यांची गल्ली छोटी आहे, पण गणपती बाप्पा हे खूप भव्य असतात. आणि यंदाची थीम आहे आपली वर्ल्ड कप विनर टीम. तर मग चला आतमध्ये जाऊया. म्हणून उंदीर मामाच्या आगमनाला बघितलेलं होतं. उंदीर मामा एकदम भारी वाटत होते. एकदम त्यांना खूप हसायला पण येत आहे आनंदाने, आणि एकदम भारी वाटत होतं. कारण का बाप्पाचे मूषक आहेत, त्यांनी वर्ल्ड कप उचललेला आहे. आणि बघू शकता हातामध्ये झेंडा आहे आपल्या भारताला, बाप्पांच्या गदा पकडलेली आहे. खूप सुंदर मूर्ती. ही देखील 30 ते 28 ते 30मध्येच आहे, फुटामध्ये आहे गणपती बाप्पा. आपण एकदम मस्त. तर आता आपण आलेलो आहोत खेतवाडी 7वी गल्ली. आणि तुम्ही बघू शकता आपल्या जेव्हा एंट्रन्स करतो आपण आतमध्ये जाण्यासाठी, इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि अत्यंत खूप सुंदर डेकोरेशन आपल्याला पाहायला भेटेल आतमध्ये. मग चला. वा, सुंदर महल बनवलेला आहे मोर्याला. आणि बघूया आता खूप सुंदर मूर्ती होती. आणि आपण आम्हाला फोटो देखील काढले होते. खूप छान मूर्ती बनवलेली होती. तर आता आपण आलेलो आहोत खेतवाडीच्या राजाला. चला मग आतमध्ये जाऊया आपण. एकदम सुंदर मूर्ती आहे आणि कृणाल पाटील यांनी बनवलेली आहे. इथे मस्त केलेलं आहे खेतवाडीच्या राजाने. की पहिले तुम्ही इथून आल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला पहिल्यांदा इथे पहिले फोटो काढायचे गणपतींचे, नंतरला मग तुम्ही खाली जायचं. असं तुम्ही खाली मग बाप्पाचं दर्शन घ्यायचं. आता आपण आलेलो आहोत खेतवाडीचा महागणपती बघण्यासाठी. आणि 35 फूटवाले की जय असं लिहिलेलं आहे. आणि शशिकांत क्षीरसागर अप्पा यांचं प्रवेशद्वार आहे. मग आतमध्ये जाऊयात, चला बघूया. 35 फूट भव्य मूर्ती. आणि जिथे मोठे मोठे मूर्त्या असतात 35 परत 38 फूट असेल, त्या साईडला तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या रांगा पाहायलाच भेटतात. मग चला आता लाईनीत लागूया आणि मग जाऊया आतमध्ये. आणि गणपती विराजमान आहे
सापावरती कृष्णाचा अवतार आहे. कृष्णा लागलेले आहे. छोटे बच्चों को ज्यादा आगे मत लेना. आगे नको घेऊ जातो. आणि पाऊस पडतोय वरती. बालाजीचे हे होते ना मूर्ती. जेव्हा आम्ही निघालो होतो ऑफिसमधून, ओम तांडव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. तर आपण आज जाऊयात, चला. एक फोटो निकाल के आगे बढ़ो. इकडचा खास आकर्षण असतं तो म्हणजे 1 इंचाचा गणपती बाप्पा. खूप लांब आहे. 5 किंवा 10 1 इंचाची मूर्ती आहे. खेतवाडी 10वी गल्ली, खेतवाडीचा बाप्पा. चला मग आज जाऊया आपण, चला. रावण, लक्ष्मण, विभीषण, हनुमान आणि पंचमुखी प्रबळ आपल्याला बघायला दिसते. मुंबईचा महाराजा. गर्दी बघू शकता तुम्ही. खूप गर्दी होती, बाहेरपर्यंत रांग होती. मग काय आपल्याकडे ऑप्शन हाच होता. शेवटी गेट पास घेतला. 30 रुपये होता. ठीक आहे, 30 रुपये काय आपण 2 वडापाव खाल्ले तर जातात. मग चला आतमध्ये जाऊया. कारण का मूर्ती जेवढी मोठी असते ना तेवढी लोकांची गर्दी भरपूर असते. ही तर खेतवाडीमध्ये नवीन गोष्ट नाहीच आहे. हां बाय, ये दे बाय. ओके.
त्याला पण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि भव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. खेतवाडीचा महाराजा नाही, मुंबईचा महाराजा. यंदा ही मंडा येणार 30 फूटपर्यंत आहे, 30 ते 40 फूटपर्यंत. पहिला बाप्पा राजाला आपल्याला अक्षय कुमारचं पहिलं दर्शन होतं, डॉलर बिग बॉस. मग आपण निघतो मुंबईचा राजा कोण, यंदाचं हे कॉम्पिटिशन आहे. आणि मग आता आपण आतमध्ये जाऊया. ही मूर्ती बनवलेली आहे प्रशांत देसाई. अत्यंत सुंदर आणि म्हणता येणार की बाप्पाचे हात खूप सुंदर बनवले आहे. आणि हाईट बघायला गेलं तर एक 28 ते 30 फूट असू शकते बाप्पाची हाईट. मी नॉर्मली सांगतो आहे, प्रॉपर सांगत नाही आहे, माझ्याप्रमाणे मी सांगतो आहे 28पर्यंत असू शकते. बकरी अड्डा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि खूप सुंदर मूर्ती आणि अमृत महोत्सवी आहे बाप्पाचा यंदा, मंडळाचा देखील आणि बाप्पाचा पण. आणि मला प्रभाव खूप आवडली, एकदम बोलताना सिंपल, साधी आणि खूप सुंदर. आणि गणपती बाप्पाची नजर आहे ती आपल्याकडे.